काय करतो मॅडम? गोदडी शिवते आणि काय करते. आयला हे कुठं गोधडी? आता काय आता जमान्यात कोण गोधडी शिवतं का? आपल्याला येते ना शिवता मग अरे काय ती हे जुन्या बाया गोधड्या शिवित होत्या. काय डोकं चाली तू आता रगी निघल्यात, चादरी निघल्यात आणि गोधडी शिवते. आपल्याला गोदडी लागते ना रगीन चादरी निघल्या म्हणून काय झालं. त्याला गोधडी मग खेडेगावचं माणूस असल्यावर काय गोधडी शिवाय पाहिजे का? बरं आहे आपल्या खेडेगावासारखंच. खेडेगावासारखं आता सुया आणि ते दोरान पहिली दोताराच्या गोधड्या शिवायची आणि या गोधडीने गार लागेल ग. नाही लागत गोदडीला उभा असते. हे बघा मंडळी, अजून आमची मंडळी जुन्या जमान्याची आज रोजी या पाताळाच्या गोधड्या शिवायची. पहिले धोत्रा बित्राच्या असायच्या गोधड्या, पण आज रोजी आहे ना ही पाताळाच्या गोधड्या शिवती. आता ती दिवसभर गोधडीचंच काम चालू आहे. पण मी म्हणलं बाबा आता बंद कर, स्वयंपाकाचा टाईम झाला. आता साऱ्या दिवसभर मी कामावून आलो आणि अजून गोधडीचंच काम चालू आहे. आमची मंडळी काय गोधडी शिवायची बंद होत नाही बाबा. मोठा घोटाळा आहे. आणि पिल्या कुठे गेलाय? गेला वर. आणि गेला. ते बारक आता कामावून येत नाही का जरा? याचे मोठ्या पोराचा फोन आलता का ग? आलत की. आणि शिपू दादा, त्यांचा शेपूचा बी आलता. शिपूचा व्हिडिओ कॉल झाला का तुला? हे बघा, आमची मंडळी आजी झालेली आहे. आम्हाला 4 नातवंड आहे. नातवंडाची आम्हाला सारखी आठवण येते आणि सारखे व्हिडिओ कॉल असतात. आता मोठ्या गाड्याचा नातू तिकडं याला गावाला आहे. ते मस्त व्हिडिओवर हसत खेळत बघा लय आनंद वाटतो नातवांना बघून. आणि आमचा हा दिवसभराचा मंडळीचा घरातला कार्यक्रम असतो. कुठं स्वयंपाक, कुठं धुनी, कुठं भांडी. एवढं वय झालं तरी आम्हाला अजूनही कामधंदे करावं लागत बाबा. असं वाटतं का ते खेळ आता हे पुण्याच्या सिटीचा एकदम कंटाळा आला आहे आणि लय बेकार कंटाळा आला आहे. पण आता आम्ही करतो काय तरी, काय ते कधी गावाला जातोय आणि राहतोय असं व्हायला लागलं आहे आम्हाला. पण खेडेगावाचं जीवन वेगळंच असतं बरं का हो मंडळी. ग्रामीण भागातलं मंडळ वेगळंच असतं आहे का नाही माने? खेडेगाव चांगलं आहे, शेतीत काय करायचं. नाही मग आपल्याला तर फार नको झाले आता. आता अशी माझी इच्छा आहे की बाबा हे